बातमी येते। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी मंत्री धनंजय मुंडेंचं समर्थन केल्यामुळे वादाचा मोहोळ उठलेला आहे। विरोधकांनी नामदेव शास्त्रींवरती टीकेची झोड उठवली आहे, त्यामुळे हा नवा वाद आता सुरू झालाय। बघूया। जोपर्यंत दोषी ठरत नाही तोपर्यंत तुम्ही कसं काय आरोप करता त्याच्यावर? नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण। ज्या धनंजय मुंडेंच्या चेले चपाट्याने खून पाडला देशमुख कुटुंबियांचा, हा या शास्त्रींना मान्य आहे का? हा मला त्यांना सवाल आहे। धनंजय मुंडे या गोष्टी घडून आणतो, याचं पाप झाकवायसाठी पांघरून घेतो, पण गड सुद्धा कलंकाच्या बाजूने घेऊन जातात। विरोधकांकडून नामदेव शास्त्रींवर हल्लाबोल। मला ट्रोल करणं हे कोत्या बुद्धीचे लक्षण आहे। विरोध करणाऱ्यांवर पलटवार। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर 2 महिन्यांनी नामदेव शास्त्री यांनी आपली भूमिका मांडली। त्यांनी धनंजय मुंडेंना पाठिंबा देताना गुन्हेगारांच्या मानसिकतेचा विचार व्हावा असं वक्तव्य त्यांनी केलं आणि त्यावर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली। एवढे भावनाविवाद झाला की लगेच मी आरोपीचा विचार करा, गुन्हेगार नाही, अमुक तमुक या गोष्टी बोलले गेले ते चांगलं। तुम्हाला जर नुसती सलाईंची एक पट्टी रक्त दिसलं असेल तर संतोष भैयाच्या अंगात साकळलेलं रक्त ते लिटर होतं, ते का दिसलं नाही? असं नाही, मी व्यक्तिगत बोलत नाही, परंतु कोणत्याही गुन्हेगारांना पाठराखण संतांनी करणं हे चुकीचं आहे। संतांनी खऱ्या अर्थानं गुन्हेगारांना शिक्षा मिळाली पाहिजे ही भूमिका घेतली पाहिजे। जर वारकरी संप्रदायातील व्यक्ती, महान व्यक्ती जर असं त्या ठिकाणी वक्तव्य करायला लागले तर नक्कीच या ग्रामस्थांचा, वारकऱ्यांचा संत महात्मावरील विश्वास उठल्याशिवाय राहणार नाही। म्हणून साधू संतानं किंवा एक महंतानं असे राजकीय भाषणं करणं, राजकीय त्या ठिकाणी बाईट देणं किंवा एखाद्या गुंडांचं समर्थन करणं हे नक्कीच निंदनीय आहे। नामदेव शास्त्रींवर होणाऱ्या टीकेनंतर त्यांनी वक्तव्यामागील आपली भूमिका स्पष्ट केली आहे। धनंजयला पाठिंबा देणं हे भगवानगडाचं वैयक्तिक म्हणजे भगवानगडाचं मत आहे। ते मला असं वाटलं, मी पाठिंबा दिला, ते माझं व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि हत्येचा निषेध आहे। आरोपींना फाशी व्हावी हे मुख्यमंत्र्यापासून आतापर्यंत सगळे लोक त्यामध्ये सक्रिय आहेत, तो न्यायालयीन विभाग आहेत। मी पाठिंबा दिल्यामुळं गदारोळ होण्याचं काय कारण नाही। धनंजय मुंडे यांना गेल्या 53 दिवसांपासून टार्गेट करण्यात येते। त्याला केवळ मी सांत्वना दिली असं सांगतानाच नामदेव शास्त्रींनी टीका करणाऱ्यांचा समाचार घेतलाय। तो जेव्हा दोषी ठरेल, मुख्यमंत्री म्हणलेत, उपमुख्यमंत्री आहेत, आम्ही 100% त्यांना राजीनामा घेऊ किंवा त्यांना शिक्षा होईल, पण जोपर्यंत दोषी ठरत नाही तोपर्यंत तुम्ही कसं काय आरोप करता त्याच्यावर? एका व्यक्तीवर तो 53 दिवसापासून त्याला व्यवस्थित झोप नाही आहे, त्याचं स्वास्थ्य खराब झालेलं आहे, तो आराम करण्याकरता भगवानगडावर आलेला आहे, मी त्याला सांत्वना दिलेली आणि मला ट्रोल करणं हे कोत्या बुद्धीचे लक्षण आहे। नामदेव शास्त्रींवर टीका होत असतानाच सत्ताधारी मित्रपक्षाकडून मात्र बाजू सावरण्याचा प्रयत्न दिसून येतोय। पाठराखण असे कोणी करत नाही, पण त्याच्या पाठिंबाचा उद्देश असा आहे की तो त्यांचा गुन्हा काय आहे तो जरा सिद्ध व्हायला पाहिजे, हा मुद्दा आहे। काय हे उपमुख्यमंत्री आणि ते सगळे तेच म्हणतात ना। नामदेव शास्त्री महाराजांनी काय बोलावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याच्यावर मी खोलात जाणार नाही। समाजामध्ये दुही माजेल किंवा निर्माण होईल असं वक्तव्य आमच्याकडे तोंडातून आम्ही काढणार सुद्धा नाही। पोलीस त्यांचा तपास करतात, योग्य तपास झाल्यानंतर सर्व निष्पन्न होईल। धनंजय मुंडे यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांनी यावर बोलण्याची आवश्यकता नसल्याचं म्हटलंय। त्याच्यात मी काही सांगायचं कारण नाही, त्यांची भूमिका आहे, मी त्याच्यावर काही मला त्याच्यावर भूमिका व्यक्त करायची किंवा प्रतिक्रिया द्यायची आवश्यकता वाटत नाही। एकूणच धनंजय मुंडे यांनी भगवानगडावर जाऊन पाठिंबा मिळवला खरा, मात्र त्यावरून आता नवा वाद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।